हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 24वा, ओवी क्रमांक 96. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, राम कृष्णे टाहो नित्य फोडी. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, राम कृष्णे टाहो नित्य फोडी. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत की न सोडी रे भावो टाकी रे संदेहो. येथे संदेह असा शब्द वापरला आहे. आपण जड देहधारी आहोत. जगण्यासाठी आपल्याला अत्यावश्यक असलेले अन्न, वस्त्र आणि निवारा आपण जड वस्तूंपासूनच मिळवतो. आपण जड वस्तूंवरच जगतो. आपण जड वस्तू जगतात जीवन जगत असतो. आपल्या आजूबाजूला सर्वत्र जड वस्तू असतात. त्यांचाच सहवास आपल्याला असतो. त्यामुळे अगदी स्वाभाविकच आपल्याला जड वस्तू जगताबद्दल विश्वास, शाश्वती आणि प्रेम वाटत असते. आपण जडावर चटकन विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे जे जे जड ते ते सत्य असाच आपला समज असतो. अदृश्य, अरूप, निराकारावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. आपल्याला चतुर्वे सत्यम पुरावा लागतो. प्रमाण हवे असते. अशा वेळी आपण जरा शांतपणे विचार करावा की या जड वस्तू जगतापासून आपल्याला शाश्वत शांती मिळते का? जे काही मिळते त्यामुळे तात्पुरतेच छान वाटते, समाधान मिळते आणि नंतर त्यामुळे अपार दुःख होते. त्या अल्पकाळातील समाधानापेक्षा हे नंतर उद्भवणारे दुःख महा त्रासदायक असते. जे काही मिळते ते यथा कालावधीत नष्ट होते, कालावघात लय पावते. परंतु जर आपण शांत मौन बसलो तर मात्र लगेच आपल्याला खूप बरे वाटते. अगदी अल्पकाळ जरी आपण ध्यान लावले तरीही कित्येक तासांचा क्षीण थकवा निघून जातो. आपण ताजेतवाने होतो. भौतिक पसारा जितका आटोपशीर तेवढी शांतता जास्त मिळते. येथे काहीतरी गुह्य असे शाश्वत सत्य चिरतत्व नक्कीच आहे. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली येथे जे सांगत आहेत ते फार मोलाचे आहे. प्रत्येक कृतीत, प्रत्येक हालचालीत, प्रत्येक उपासनेत त्या परमशक्तीवर दृढ, असीम, दुर्दम्य विश्वास ठेवावा. त्याबद्दल शंका कुशंका काढू नये. ती दिव्य शक्ती उमजण्यासाठी त्यावर विश्वास ठेवून उपासना करावी. बीजगणितात जे उत्तर काढायचे तेच मुळी गृहीत धरले जाते आणि त्या अध्यारूतावर गणित सोडविले जाते. त्याचप्रमाणे रामभाव दृढ ठेवून, अपार श्रद्धा ठेवून, संदेह न घेता उपासना करावी. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की रामकृष्णे टाहो नित्य फोडी. मनामध्ये किंचितही शंका न ठेवता रामभाव दृढ करून निशंक आणि निस्संदेह मनाने उपासना करावी. येथे ती उपासना कशी करावी किंवा ती उपासना कशी असावी ते श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. ते सांगतात की नामस्मरण उपासना वैखरी वाणीने मोठ्या आवाजात टाहो फोडून करावी. मुळमुळीत, तोंडातल्या तोंडात कुजबुजल्यासारखी, लाजत मुरडत, कोण काय म्हणेल असा विचार करत संकोचत उपासना करू नये. असे प्रभुनाम घेऊ नये. असा हरिनामाचा जप करू नये. मोठ्या आवाजात, खुल्या आवाजात, खुल्या मनाने
हरिनामाचा गजर आणि जागर करावा. जोडीला टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी, तानपुरा वगैरे वाद्यांची साथ घ्यावी. हाताने ताल धरावा. सोबत आपल्यासारखेच हरिवेडे जमवावे. हरिनामाची जत्रा भरवावी. हरिनामाच्या तालावर नृत्य करावे. हरिनामाच्या गजराच्या स्पंदनांचा स्पर्श त्वचेला व्हावा. सर्वत्र हरिनामाचा पुकारा दरवळावा. त्याचाच सुगंध सर्वत्र पसरावा. पंचज्ञानेंद्रियांना आणि पंचकर्मेंद्रियांना प्रत्याहार म्हणजे प्रति आहार मिळावा. अंग प्रत्यंगाला हरिनामाचे भोजन मिळावे. हे असे करण्यामागे कारण आहे. वैखरी वाणीने, मुखाने आपणच केलेला जप आपल्याला आपल्याच कानांनी मध्यमा वाणीने ऐकायला यावा. हरिनामाच्या जपात जिव्हा खाद्यपान विसरून जावी. कानांना इतर काही ऐकायला येऊ नये. हातांनी ताल धरला जावा. त्या तालावर पदन्यास व्हावा. देह हरिभक्तीत तल्लीन व्हावा. देहाचे भान सुटावे. आपणच आपल्या देहाला भक्तिभावात तदाकार झालेले, नामगजरात बुडालेले दूर उभे राहून न्याहाळावे. आता हरिगजर अपरावाणीने ऐकायला यावा. देहाला न्याहाळता आत्मभान यावे. मी देहापासून निराळा आहे. आता परावाणीने नामजप ऐकायला यावा. ही भावावस्था टिकावी. उन्मनी तुरीय अवस्था प्राप्त व्हावी. आत्मसाक्षात्कार व्हावा. तो आत्मा म्हणजे मीच आहे. हरि ओम.